Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 24 in chapter number 9 HCF LCM class 6th mathematics. Okay मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 24 मधील नंबर 1 चा जो क्वेश्चन आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये नंबर 2 पासून क्वेश्चन नंबर 2 पासून पुढे असलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 24 मधील नंबर 2 चा क्वेश्चन आपण पाहूया. इफ लार्ज स्क्वेअर बीड्स ऑफ अ इक्वल साइज आर टू बी मेड फॉर प्लांटिंग व्हेजिटेबल ऑन अ प्लॉट ऑफ लँड 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? आता याचा अर्थ आपण आधी समजून घेऊ की 18 मीटर लांब 15 मीटर रुंद तुकड्याच्या एक जमिनीचा तुकडा आहे. त्याच्यावर भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरसाकृती सारखं वाफ तयार करायचं असल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? मित्रांनो, याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल लेंथ आपल्याला बेडची विचारलेली, वाफ्याची जास्तीत जास्त लांबी आपल्याला विचारलेली आहे. ओके, पहा मित्रांनो, नंबर 2 साठी तुम्हाला मॅक्झिमम या शब्दाचा अर्थ परीक्षेत लक्षात ठेवायचा की HCF मॅक्झिमम म्हणजेच त्या संख्यांचा HCF काढायचा. पहा याच्यामध्ये टू find the maximum, to find the maximum possible length of a bed, maximum possible length of a bed, we have to find the HCF ऑफ दोन संख्या दिल्या मिळून तुम्हाला उदाहरणामध्ये की 18 आणि 15 सेंटीमीटर. तर 18 and 15 आपल्याला काय काढायचं आहे की 18 आणि ज्या 15 आहेत त्यांचा HCF आपल्याला काढायचा आहे. पॉसिबल लेंथ, मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ अ बेड काढण्यासाठी त्या दोन संख्यांचा HCF आपल्याला काढायचा आहे. आता आपण फॅक्टर्स इकडे लक्ष ठेवा. आता फॅक्टर्स ऑफ 18 लक्षात ठेवा. आता आपण फॅक्टर्स 18चे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत. म्हणजे 18ला पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या. तर 1 ने पूर्ण भाग जातो त्याला, नंतर 2 ने जातो, नंतर 3 ने पण जातो पूर्ण, 6, 9 आणि 18 ने जातो. हे त्याचे फॅक्टर्स आले. त्याचप्रकारे फॅक्टर्स ऑफ 15चे फॅक्टर पहा मित्रांनो. आता 1, ओके, 3 ने पण त्याला पूर्ण डिवाइड होतात, नंतर 5 आणि 15 हे त्याचे 15चे फॅक्टर्स आहेत. देअरफॉर कॉमन दोघांचे फॅक्टर पाडल्यानंतर कॉमन फॅक्टर्स, दोघांमध्ये कॉमन फॅक्टर पहा मित्रांनो. दोघांमध्ये तुम्हाला 1 दिसतोय म्हणून 1 दोघांमध्ये कॉमन आहे. 3 दोघांमध्ये 3 कॉमन आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं परत तर दुसरी कुठलीही संख्या दोघांमध्ये कॉमन नाही. 1 आणि 3 या दोन संख्या दोघांमध्ये कॉमन आहेत. लक्षामध्ये अशा प्रकारे खाली यायचं. देअरफॉर HCF ऑफ 18 and 15 इक्वल टू हायेस्ट कॉमन. HCF म्हणजे काय? हे जे कॉमन काढलेले असतात याच्यात जो हायेस्ट असतो, हायेस्ट आहे 3, हा त्याचा HCF असेल. खाली यायचं तुम्हाला दिलेला जो प्रश्न आहे, द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ of each bed is 3 मीटर. प्रत्येक याची जास्तीत जास्त लांबी ही 3 मीटर असेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल
नंबर 3 मध्ये पहा, 2 ropes, one 8 meter long and the other 12 meter long, are to be cut into pieces of the same length. What will be the maximum possible length of each piece be? याचा अर्थ समजून घेऊ मित्रांनो आपण की 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉसिबल लेंथ विचारलेली आपल्याला. याचा अर्थ याच्यामध्ये HCF काढावा लागेल. नंबर 3 साठी पहा, याच्यात दिलेलं पहा आता मित्रांनो की वी फाइंड द HCF ऑफ 8 अँड 12. ओके, आता तुम्ही असं लिहू शकता याच्यामध्ये की आपल्याला विचारलं की मॅक्झिमम टू फाइंड, आपल्याला काढायचं काय की टू फाइंड द मॅक्झिमम, टू फाइंड maximum possible length of each piece we have to find the HCF of, याच्यात दोन संख्या आलेल्या आहे मित्रांनो की त्याची जी लांबी आहे 8 मीटर आणि 12 मीटर्स. ओके, ऑफ 8 अँड 12. अशा प्रकारे 8 आणि 12 जो दिला आहे, 8 आणि 12चा आपल्याला काय काढायचं आहे, HCF काढायचा आहे. आता खाली लिहायचं फॅक्टर्स ऑफ 8. 8चे फॅक्टर पहा मित्रांनो, आता 1 आहे, 2, 4 आणि 8. ओके, त्यानंतर 12 फॅक्टर्स ऑफ 12. 12चे फॅक्टर पहा, 1, 2, 3 ने पण पूर्ण भाग जाईल, 4, 6 आणि 12 हे त्याचे 12चे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर देअरफॉर कॉमन फॅक्टर्स, दोघांमध्ये कॉमन पहा, 1 दोघांमध्ये दिसतोय तुम्हाला, 2 पण दोघांमध्ये आहे, 4 दोघांमध्ये कॉमन आहे, 4 नंतर कुठलाही संख्या दोघांमध्ये कॉमन नाही. ओके, त्यानंतर खाली लिहायचं HCF ऑफ 8 अँड 12 इक्वल टू, जे कॉमन फॅक्टर काढलेले असतात त्याच्यात हायेस्ट जो आहे तो आहे 4. ओके, HCF ऑफ दिस नंबर इज अ 4. मग खाली लिहायचं तुम्हाला देअरफॉर द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ each piece of a rope. Okay, each piece of a rope is a 4 मीटर. प्रत्येक दोऱ्याची लांबी ही 4 मीटर असेल. ओके, एक्झाम्पल नंबर 4, द नंबर ऑफ स्टुडंट ऑफ द स्टँडर्ड 6th अँड द स्टँडर्ड 7th who went to visit the Tadoba Tiger project at Chandrapur was 140 and 196 respectively. The students of each class are to be divided into the group of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? Why do you think each group should have the maximum possible number of students? याच्यात काय दिलं मित्रांनो की चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वीचे 140 मुलं आणि 7वीचे 196 मुलं हे सहलीसाठी गेलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी येथील प्रत्येक विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत. तर प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक जो गाईड असतो त्याची फी देऊन तो मिळत असतो. तर जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील, आणि दुसरा प्रश्न आहे की प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल.
अशा प्रकारचे 2 प्रश्न दिलेत मित्रांनो याच्यामध्ये. तर तुम्हाला आता आपल्याला जे 2 नंबर दिलेले आहेत त्याच्यात मॅक्झिमम नंबर काढण्यासाठी कधीही HCF काढायचा. ओके, पहा आता नंबर 4 मध्ये दिलेले आहे तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहेत की 6वीचे विद्यार्थी दिलेत 140, 7वीचे विद्यार्थी दिलेत 196, बरोबर. मग तुम्हाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट काढण्यासाठी टू फाइंड द, असं तुम्ही लिहू शकतात, टू फाइंड द मॅक्झिमम, टू फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, maximum number of student there can be in each group, that is we have to find the HCF of 6वीच्या वर्गातील दिले तुम्हाला 140 विद्यार्थी आणि 7वीच्या वर्गातील दिलेले आहेत 196 विद्यार्थी, बरोबर. या 2 संख्यांचा HCF आपल्याला काढायचा आहे. ओके, त्यानंतर का याच्यामध्ये आता फॅक्टर ऑफ 140. आता 140चे फॅक्टर पहा मित्रांनो आपल्याला काढायचे आहेत. तर 1ने त्याला डिवाइड करता येईल तुम्हाला, 2ने पूर्ण भाग जाईल, त्यानंतर 4, 5, 7, 10, 14, 20 सुद्धा आहे, 28. ओके, 28 नंतर 35 सुद्धा येईल त्याचा फॅक्टर्स, त्यानंतर 70 अँड 140 डिग्री. ओके, नेक्स्ट परत दुसरी संख्या पहा, फॅक्टर्स ऑफ 196. त्याचे फॅक्टर पहा, 1 परत 2, शेवटी 6 असल्यामुळे 2 तुमच्या टेबल पूर्ण पाठ पाहिजे आणि तुमच्या ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत मित्रांनो त्या पाठ असतील तर तुम्ही हे फॅक्टर व्यवस्थित पाडू शकतात. त्यानंतर 4, ओके, 7ने सुद्धा जाईल, 14ने पण जाईल, 28, 49, 98, 196. ओके, हे त्याचे फॅक्टर्स आहेत. आता कॉमन फॅक्टर्स, देअरफोर द कॉमन फॅक्टर्स ऑफ दिस नंबर, दोघांमध्ये 1 सारखा आहे, दोघांमध्ये 2 सारखा आहे, परत दोघांमध्ये 4, त्यानंतर 7, ओके 7 पण आहे, नंतर 14 कॉमन फॅक्टर आहे, 14 नंतर 28 सुद्धा कॉमन आहे. ओके, 28 नंतर पुढे संख्या कॉमन नाही. खाली येईल तुम्हाला HCF ऑफ 140 अँड 196 इक्वल टू, त्याच्यात सगळ्यात हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 28. ओके, अशा प्रकारे तुम्ही त्याचा HCF 28 आला तर खाली लिहू शकतात, the maximum number of student in each group, प्रत्येक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती राहू शकते, तर ती राहू शकते 28. ओके, आणि परत त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारला की प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचं कारण काय असेल, तर ते कारण आपण खाली लिहिणार आहोत, in order to reduce the expenditure on guide, a group must contain the maximum number
Group must contain the maximum number of student. जेणेकरून त्या जास्तीत जास्त जितके विद्यार्थी ग्रुपमध्ये असतील तर त्यांचा जो गाईडवर लागणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी होईल, रिड्यूस होईल. ओके. नंबर 5चं एक्झाम्पल पहा. ॲट द राईस रिसर्च सेंटर ॲट तुमसर देर आर 2610 kilogram of the seeds of the basmati variety and 1980 kilogram of Indrayani variety. If the maximum possible weight of seeds has to be filled to make the bags of equal weight, what should be the weight of each bag? How many bags in each variety will there be? ओके. काय दिलं मित्रांनो याच्यामध्ये की तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रामध्ये बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम आणि इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणं आहे. त्याच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचं वजन किती असेल? प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? ओके. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात तुम्हाला 2 प्रकारच्या ज्या तांदळाच्या जाती आहेत त्यांचं वजन दिलेलं आहे. एकाचं वजन दिले 2610 किलोग्रॅम आणि दुसऱ्या तांदळाचं 1980 किलोग्रॅम. आता याच्या ज्या 2 संख्या ज्या आलेल्या मित्रांनो याचे फॅक्टर आपण पाडणार आहोत. म्हणजे आपल्याला HCF काढायचा आहे या दोघांचा HCF. ओके. नंबर 5 मध्ये पाहता. नंबर 5 मध्ये आपण सुरुवातीला काढणार आहोत की फॅक्टर्स ऑफ 2610. ओके. याच्यात जी पहिली संख्या दिली तुम्हाला 2610 किलोग्रॅम, हिचे फॅक्टर्स पाहता 1, त्यानंतर 2, 3, 5, 6, 9, 10, 15, 18, 29, 13, त्यानंतर 45, 58, 87, 90, 145, 174, 261, 290, 435, 522, 870, 1305 अँड शेवटची संख्या 2610. अशा प्रकारे त्याचे फॅक्टर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि टेबल जर तुमचे पाठ असतील मित्रांनो तर तुम्ही पाडू शकतात. त्यानंतर पुढची संख्या दिली तुम्हाला फॅक्टर्स ऑफ 1980. ओके. हिचे फॅक्टर पाहू आपण आता. पहा 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 9, 10, 11, 12, 15, 18, 20, 22, त्यानंतर 30, 30 नंतर 33, 36, 44, 45, 55, 60, 66, 90, 99, 110, 132, 165, 180, 198, 220, 330, 396, 495, 660, त्यानंतर 990 आणि दिलेली संख्या 1980.
18. ओके, अशा प्रकारे दोघांचा आपण फॅक्टर सुरुवातीला पाडलेले आहेत. खाली लिहायचं पहा आता कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर्स म्हणजेच पहा दोघांमध्ये कॉमन 1 तुम्हाला दिसतोय पहा मित्रांनो, त्यानंतर 2 पण आहे, त्यानंतर 3 पण दिसतोय पहा, 3 नंतर 5 पण आहे दोघांमध्ये कॉमन, त्यानंतर 6, त्यानंतर 9 पण तुम्हाला दिसतोय, 10 सुद्धा आहे कॉमन. ओके, नंतर 15 दोघांमध्ये कॉमन आहे, नंतर 18 दोघांमध्ये कॉमन आहे, त्यानंतर 30 दोघांमध्ये परत कॉमन दिसतोय पहा, त्यानंतर 45 दोघांमध्ये कॉमन आहे, त्यानंतर 90 आणि 90 दोघांमध्ये कॉमन आहे. अशा प्रकारे दोघांमध्ये कॉमन आहेत. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं पुढे तर कुठलीही संख्या दोघांमध्ये कॉमन नाही. मग खाली त्याला तुम्हाला HCF of 2610 and 1980 इक्वल टू याच्यात हायेस्ट जो आहे तो आहे 90. ओके, अशा प्रकारे हा त्याचा HCF आला. मग मॅक्झिमम वेट ऑफ खाली तुम्ही लिहू शकता मित्रांनो, द मॅक्झिमम वेट ऑफ seeds to be filled in each bag equal to 90 किलो. प्रत्येक बॅगमध्ये जर तुम्ही 90 किलो इतक्या प्रकारात जर समजा त्या ठिकाणी भरलं तर त्याच्यामध्ये पूर्ण ज्या बॅग आहेत त्यात तुम्हाला प्रत्येक बॅगमध्ये 90 किलोग्रॅम इतकं वजन त्या ठिकाणी बियांचं भरावं लागेल. त्यात परत तुम्हाला क्वेश्चन दिला आहे की अशा प्रकारे तितकं असल्यानंतर प्रत्येक बॅगेमध्ये 90 दिलेलं आहे तुम्हाला, तर प्रत्येक तांदळाच्या प्रकाराचं वजन आपल्याला काढायचं, बॅगची संख्या आपल्याला काढायची आहे. खाली लिहिता येईल तुम्हाला बॅग्स कंटेनिंग द पहिला प्रकार घेऊ आपण बासमती, तर आपल्याकडे मित्रांनो बासमती तांदूळ जो आहे तो 2610 किलो आहे. प्रत्येक पिशवीचं वजन आहे 90 आलेलं, त्याला भागायचं. जर तुम्ही 90ने जर भागितलं मित्रांनो तर हा 0 कट झाला आणि 9ने जर तुम्ही 261ला जर भाग दिला तर 9 दुने 18 होतात. याच्यातले 8 उरले, पुढचा एक 8वरती 1 ठेवल्यानंतर 81 झाला, 9 9 जा 81. तर अशा प्रकारे प्रत्येक बासमती तांदळाची ज्या पिशव्या आहेत त्याच्यात ही 29 इतक्या बॅग्स त्या ठिकाणी प्रत्येक तांदळाच्या पिशव्या या 29 असतील. आणि दुसरा जो प्रकार आहे तो पहा बॅग्स कंटेनिंग दुसरा प्रकार आहे इंद्रायणी. तर इंद्रायणीचं जे वजन दिलं आहे ते 1980 आणि एका पिशवीचा आहे 90. हा 0 परत कट झाला, 9ने याला भाग द्या, 9 2 जा 9 दुने 18, 1 उरला परत इथे 18 झाले, परत 9 2 जा. म्हणजे इंद्रायणीच्या सुद्धा 22 बॅग्स आणि बासमती तांदळाच्या 29 बॅग्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. ओके मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.